पण वाकचौरे जे गेले त्यांनी कधी शिवसेना फोडण्याचा नाही प्रयत्न केला। या हरामखोरांनी शिवसेनेची गद्दारी केलीच, पण शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिंधे करतोय, धनुष्यबाण, अरे पेलून दाखव, माझं आव्हान आहे, पेलून दाखव। मिंध्यानी आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं। मिंदे ते मिंदेच, पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले। आणि ज्या गद्दारांनी हे पाप केलं त्यांच्या टोळीत हा आत्ताचा इथला जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला आहे। हा गुन्हा आहे, हे पाप आहे, आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही। या पाप्याला, या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार। एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाहीये, कारण काय तोंडाने फिरणार। कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे, तीच तुमची निशाणी आहे। धनुष्यबाणी निशाणी नाही, तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे। आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा, आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा। हा गद्दार आहे। म्हणजे आपण जी कामं केली, अगदी निळवंडे धरणाला सुद्धा जे काय आपण मदत करत होतो, पाणी पुरवठा, आता मागाशी मी गेलो कोपरगाव मध्ये, तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतं, ते सुद्धा गाळ मिश्रित। तुमच्याकडे रोज येतं, पण तिकडे आठवड्यातून एकदा येतं। आणि त्या पाणी पुरवठा त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले, ती आता पूर्णत्वाला आल्यानंतर हे टिकोजीराव तिकडे जणू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार। अरे शेतकरी इकडे टाव फोडतोय, इकडे फोडतोय, तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय। इकडे सुद्धा काही शेतकरी आलेत का? आलेत ना, बहुतेक सगळे आहेत। बरं, आता तुम्ही मला प्रामाणिकपणाने सांगायचं, कारण मला कल्पना नाही, मी निर्णय घेतला, मी मुख्यमंत्री झालो, माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आधी? नव्हती। तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला, मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला अगदी खूप मोठं काही नाही, पण किमान 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता। मिळाली होती की नव्हती काही जणांना तुम्ही सांगा। आणि अटीतटी शर्ती नव्हत्या, 2 योजना होत्या। एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना, आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो, त्यांनी काय केली होती, छत्रपती शिवाजी महाराज। त्या योजनेमधनं किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर। आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना येतात त्याच्यामध्ये अटी तटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतो नको रे बाबा, मला काय कळत नाही, आणि कळत नाही तेवढं माझं आहे तेवढं दुखणं मला पुरेसं आहे, जे संकट आहे ते पुरेसं आहे मला, आणखीन त्याच्यात ह्या अर्जाची कटकट नको मला। पण आपण शेतकऱ्याला कुठेही त्रास न देता 2 वेळा फक्त सही किंवा अंगठा ह्याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होतं, आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हरामखोरांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं। हे काय मी पाप केलं? शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काय मी गुन्हा केला? मी पाप केलं? आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलो होतो की नाही एकदा तुम्ही सांगा। मग हे मी काय गुन्हा केला? हे काय मी पाप केलं? आणि आता यांनी जी काही एक योजना काढली 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, किती जणांना मिळाले सांगा? मिळाली असेल मला आनंद आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, मग गेल्या कुठे तुमच्या योजना? गेल्या कुठे योजना? आणि जो भाजपा जो आता प्रचार करते की हे म्हणे काँग्रेस सोबत गेले, यांनी हिंदुत्व सोडलं। अहो, मी 25-30 वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर आमची काँग्रेस कशी होणार? उलटा आता मला आणखीन चांगले तगडे सहकारी मिळालेत। पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर, कोपरगाव असेल, आणखीन काही असेल, कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत। हा सगळा जो परिसर आहे हा नाही म्हटलं तरी काँग्रेसचा गड, आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत। पण आता थोरात साहेब सोबत आलेत, शंकरराव सोबत आलेले आहेत, सगळे हे जे काय इथले एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत गडी आहेत हे माझ्या सोबत आहेत।